नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत ज्ञानराधा या विषयावर बोलतोय। ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या सोसायटीने जे काही फ्रॉड केलं, ग्राहकांची फसवणूक केली, ग्राहकांची लूट केली, या सगळ्या गोष्टी ठरवून होत्या असं ईडीच्या चौकशीमध्ये जे काही प्राथमिक अहवाल आलाय त्या अहवालानुसार पक्क बोलता येतं। मग हे आजपासून ठरवून होतं का ज्या दिवशी हे सगळं चालू झालं कुटे ग्रुप आणि ज्ञानराधा त्या दिवशीपासून ठरवून होतं हे मात्र सुरेश कुटे, अर्चना कुटे यांचं मन पक्क सांगतंय। आणि यांच्या जोडीला मदत करणारे ते यशवंत कुलकर्णी असो किंवा काळे असो किंवा ते कुटेंचे फ्रेंड्स जे की आज पण सांगतायत वेंडर स्वतःला म्हणून आज पण सांगतायत की फंड येणार आहे, हे येणार आहे, ते येणार आहे। अहो, जर तुम्ही पहिल्या दिवशीपासून ईडीच्या जर नोट्सचा बारकाईने अभ्यास केला तर कुटे यांनी फेक कंपन्या उभा केल्या, असंख्य कंपन्या, एकच फक्त थोडासा नावामध्ये बदल करायचा आणि दुसरी कंपनी करायची, अशा फेक कंपन्या उभा केल्या। या फेक कंपन्यामध्ये ज्ञानराधाचे पैसे वापरले, त्याचबरोबर कुटे ग्रुपमध्ये पण ज्ञानराधाचे पैसे वापरले। हे सगळे पैसे वापरून त्याच्यानंतर हा फंड, हा पैसा हाँगकाँगला ट्रान्सफर केला गेला। आता हे सगळं असताना फक्त सुरेश कुटेच याला जिम्मेदार आहे का, हा यक्ष प्रश्न मनात येतो। कारण जर हा पैसा कुटे ग्रुपमध्ये वापरला गेलाय तर कुटे ग्रुपचे सर्व कोण, कुटे ग्रुपचं सेकंड कोण आणि आणखीन कुटे ग्रुपचे संबंधित कोण यांचा पण अभ्यास व्हायला पाहिजे, यांच्या पण प्रॉपर्टीची तपासणी व्हायला पाहिजे आणि यांची पण प्रॉपर्टी जप्त व्हायला पाहिजे, तसंच यांच्यावर पण कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। एक दुसरी गोष्ट, मग फक्त ज्ञानराधानी हे पैसे कुटे ग्रुपमध्येच वापरले की यशवंत कुलकर्णी सारख्या महाभागाच्या आणखीन काही प्रॉपर्टी डेव्हलप करण्यामध्ये वापरले, हे पण समोर यायला पाहिजे। मग आशिष पाटोदकर यांनी हा पैसा त्याच्यासाठी, स्वतःचा आशिष पाटोदकरचा तिरुपती ग्रुप आहे, या ग्रुप मधला पैसा त्यांनी नेमका कुठून आणला? मग ज्ञानराधाचे पैसे हे कुटे ग्रुपमध्ये किंवा फेक कंपन्यामध्ये जात होते, तर मग त्या ज्ञानराधाचे संचालक मंडळ झोपले होते का? संचालक मंडळाने या गोष्टीला विरोध का नाही केला? जर विरोध नसन केला तर ते पण तेवढे जिम्मेदार आहेत, किंवा त्यांना पण चेरीमेरी मिळायची का, किंवा त्यांचा पण छोटासा फायदा व्हायचा का? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास चौकशी दरम्यान होणं जरुरी आहे। आणखीन एक गोष्ट येते, मागच्या 1 वर्षापासून कुटे, सुरेश कुटे, त्यांच्याबरोबर अर्चना कुटे, त्यांच्याबरोबर आशिष पाटोदकर आणि आणखीन हे सगळेजण फेसबुकच्या व्हिडिओ, लाईव्हच्या व्हिडिओतून लोकांसमोर यायचे, ठेवीदारासमोर यायचे। काही ठिकाणचे तुरळक ठरलेले ठेवीदार एका ठिकाणी जमा करायचे, तिथं ते भाषण करायचे। भाषण करताना ह्यांचं सगळं बोलणं असायचं सर म्हणून, आणि फंड येणारे, हे येणारे, ते येणारे, हे सगळं सांगितलं जायचं। त्यावेळेस मात्र कुटेंचे जे पेपर्स होते ते दाखवत होते फंड कुठून येणारे, या गोष्टीची खातरजमा कोणीच का केली नाही किंवा करायची नव्हती का? त्याच्यानंतर कुटेनी, सुरेश कुटेनी हे पण सांगितलं की मी सगळे पेपर्स पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत आणि ते खातरजमा करतील। मग पोलीस प्रशासनाने त्या 8-9 महिन्यात कुठलीच खातरजमा का केली नाही, करायचीच नव्हती? असे असंख्य प्रश्न 2 दिवसाच्या ईडी चौकशीतून समोर येतात। जर ईडी 2 दिवसामध्ये प्राथमिक अहवाल सादर करू शकते, तर मग पोलीस डिपार्टमेंट ज्यांनी 2 ते 2.5 महिन्यापासून कुटेला ताब्यात घेतला आहे त्यांना एक भ्र अक्षर पण कुटेकडून मिळालं नाही का? प्रेस नोट काढली, आम्ही हे केलं, ते केलं, अरे हे सगळं केलं, पण मग फॉरेनचा फंड, हाँगकाँगला गेलेला फंड, या गोष्टी पोलीस तपासात का नाही सापडल्या? जर तुम्ही बीडच्या मुख्य शाखेचं सगळं कॉम्प्युटर, हार्ड डिस्क सगळं जर सील केलं होतं तर मग त्याचा अभ्यास का नाही केला? जर कुटेनी तुम्हाला एवढं मोठं सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत, मग त्या डॉक्युमेंट्सला कमीत कमी तुम्ही उघडून तरी बघितलं का? फक्त बीड पोलिसाबद्दलच मी बोलत नाहीये, जालना पोलिसांनी काय दिवे लावले, संभाजीनगर पोलिसांनी काय दिवे लावले, नांदेड, परभणी या सगळ्या ठिकाणी या डिपार्टमेंटने नेमकं काय चौकशी केली, हे ठेवीदाराच्या समोर येणं जरुरी आहे। कारण ठेवीदार आज पण त्रस्त आहे। FIR नोंद करून घेण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटकडे गेलं जातं, दिवस थांबावं लागतं, तरी पण गुन्हा नोंद होत नाही। असं का?
हे सगळं चालू आहे आणि ईडी मात्र 1-2 दिवसाच्या रेडमध्ये या गोष्टी प्राथमिक त्यांना जी काही माहिती मिळाली त्या गोष्टी समोर आणू शकतं. तर मग पोलीस का नाही? बीड पोलिसांनी 8/8/2024 ला एक प्रेस नोट दिली. त्याच्यानुसार 41 गुन्हे आणि 138 तक्रारी आहेत. मग एवढेच कमी गुन्हे का? हा पण प्रश्न ठेवीदारांसाठी आहे. जास्तीत जास्त गुन्हे दाखल करा, कारण गुन्हे दाखल करताना 2-3 गोष्टी आम्ही ज्यावेळेस ठेवीदाराला बोलतोय त्यावेळेस आम्हाला लक्षात येते कशाला झंझटीत पडायचं. एक सायकोलॉजी ठेवीदारांची आहे, होतंय ना सगळ्यांचं जे होईल तेच आमचं होईल, ही दुसरी सायकोलॉजी आहे. ठीक आहे, थांबू करू अशी तिसरी सायकोलॉजी. आणि कुठंतरी मागच्या दारातून छोटंसं आश्वासन किंवा भ्रामक आश्वासन आणि याच्यावर जगणारा ठेवीदार या गोष्टी आहेत. हे न होता जास्तीत जास्त ठेवीदारांनी गुन्हे दाखल करणं जरुरी आहे. हे सगळं असताना मग सुरेश कुटे यांच्या प्रॉपर्टीज आणि जर ईडीच्या म्हणण्यानुसार हे सगळे नानाराधाचे पैसे कुटे ग्रुपमध्ये वापरले गेले असतील. आता कुटे ग्रुपचं कोण कोण आहे हे सर्वश्रुत आहे. कुटे ग्रुपचं मुख्य अर्चना कुटे आणि सुरेश कुटे. मग अर्चना कुटे आणि सुरेश कुटे या दोघांनी संगनमत करून हे पैसे वापरलेत असं नाही म्हणतायत का? या ईडीच्या तपासातून फेक कंपन्या नेमक्या कोणत्या, कोणाच्या नावाने काढल्या, नेमके त्याचे डिरेक्टर्स कोण, नेमकं त्या कंपन्याचे अकाउंट कुठं, या गोष्टीचा पण अभ्यास करणं जरुरी आहे. मग या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर मात्र ठेवीदारांचे पैसे झटपट मिळण्यासाठी मदत होऊ शकते. हे ठीक आहे, ठेवीदारामध्ये बोललं जात आहे किंवा आतापर्यंतच्या मलायका केस वगैरे या सगळ्या गोष्टी, आपेटचं प्रकरण, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला पैसे मिळण्यासाठी विलंब होतो. पण माझं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे ईडीला किंवा तत्सम एजन्सीला की तुमच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही स्वतः तुमच्या हातामध्ये घेतल्यात. पोलीस प्रशासनाने केलेला तपास आहे. या दोन्ही गोष्टीची सांगड लावून जितकं लवकर होईल तितकं ठेवीदारांना पैसे देण्यासाठी मदत करावी. आणखीन एक गोष्ट बोलली जाते की ईडीच्या छाप्यामुळं ठेवीदारांना त्रास होऊ शकतो. कशासाठी होईल, का त्रास होईल? ज्या ठेवीदारांनी स्वतःच्या मेहनतीचे पैसे, ज्या ठेवीदारांनी स्वतःच्या रिटायरमेंटचे पैसे, ज्या ठेवीदारांनी स्वतःची प्रॉपर्टी किंवा स्वतःची कमाईमधून तयार केलेले पैसे, ज्या ठेवीदारांनी स्वतः बचत करून तिथं ठेवलेले पैसे, आणि हे सर्व जर तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये दाखवले असतील किंवा तुम्हाला जर त्याचा सोर्स परफेक्ट सांगता येत असेल तर अशा कुठल्याही ठेवीदाराला परेशानीची गरज नाही. हा, एवढं खरंय. चिट्ट्यावाले किंवा ज्यांनी सोर्स ऑफ इन्कम दाखवलेलं नाहीये किंवा ज्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या गेलेल्या नाहीयेत अशा लोकांसाठी परेशानी होऊ शकते. पण हे बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत. सामान्य लोक, सामान्य ठेवीदार खूप जास्त आहे ज्याने की कष्टाने पैसा कमवलेला आहे आणि सोर्स त्या पैशाचा त्यांना दाखवता येऊ शकतो. मग जर 4% लोक परेशान होणार असतील आणि त्यांचं कमाई, त्यांचा सोर्स ऑफ इन्कम जर वेगळाच असेल तर ते त्यांच्या जागेवर ते त्यांना लकला. पण बाकीचे जे सामान्य ठेवीदार आहेत या ठेवीदारांना कुठलीही परेशानी होण्याची आवश्यकता नाही किंवा होण्याचा संबंध पण येत नाही. मग असे नको बाबा परेशानी म्हणून जर FIR कमी दाखल होत असतील तर FIR दाखल करणं जरुरी आहे. आता हे बघा, ईडीची चौकशी नेमकी आताच का झाली हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. मग ही ईडीची चौकशी विलंब होण्यामागं नेमकं काय असं असंख्य ठेवीदार म्हणतात. पण जे काय असेल, चौकशी झाली आहे, त्याच्या पुढची चौकशी होते. 2 दिवसाच्या छोट्या चौकशीमध्ये रेट टाकल्यानंतर जे काही समोर आलंय ते ईडीने मांडलंय. पण ठेवीदारांची एकजूट होणं जरुरी आहे. ठेवीदारांनी एकत्र संघर्ष करणं जरुरी आहे. आता हे जर ईडीचं सगळं प्रकरण आहे, ईडीने प्राथमिक तपास केला आहे, तर मग मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हचे जे रजिस्ट्रार आहेत त्यांना या गोष्टी ज्ञात नाहीत का? प्रश्न परत तिथंच येतोय. कारण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हच्या रजिस्ट्राराने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली समोर नाही. आता तुम्ही त्यांना नोटीस देता आणि त्यांचं उत्तर येईन, ह्या गोष्टी जर तुम्ही लांबवत बसत असाल तर मात्र ठेवीदारांसाठी अडचण होऊ शकते. ईडीनी फक्त इथंच न थांबता, कारण आता ईडीच्या हातामध्ये ते पुरावे आले की फेक कंपन्या काढल्यात, कुठे ग्रुपमध्ये वापरले, लिहिले चक्क कुठे ग्रुपमध्ये वापरले. मग कुठे ग्रुपमध्ये वापरलं तर मग कुठे ग्रुपची संबंधित जे कोणी आहेत त्यांच्या पण प्रॉपर्टीज, मला हे म्हणायचंय 7/12 जर पाहायला गेल्या सगळ्या ठिकाणच्या प्रॉपर्टी जर पाहायला गेल्या सगळ्या ठिकाणच्या आणि कुठे ग्रुपची जर वेबसाईट पाहिली
तर त्या कुटे ग्रुपमध्ये असंख्य गोष्टी आहेत जे माझ्या स्क्रीनमध्ये आपण पहिल्यापासून पाहत आहे माग. या असंख्य गोष्टी कुटे ग्रुपच्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचं ऑटोमोबाईल्स आलं, त्याच्यामध्ये क्लॉथिंग आलं, त्याच्यामध्ये गेमिंग आलं. या सगळ्या गोष्टी जर कुटे ग्रुपच्या आहेत, याचा स्पष्ट अर्थ असा होतो की नाना राधाचा पैसा कुटे ग्रुपमध्ये वापरला गेला. आणखीन एक याचा स्पष्ट अर्थ असा होतो की कुटेकडे स्वतःचं काहीच नव्हतं. त्यांनी लोकांना या भ्रामक गोष्टी दाखवल्या. कारण जर तुम्ही फेक कंपन्या काढल्या, तसंच तुम्ही फेक गाड्यामध्ये तेल न टाकता फिरवल्या, असं पण होऊ शकतं का? तसंच तुम्ही फेक इनव्हॉइस करून लोकांकडनं आमचा माल एवढा विकला असं दाखवलं, असं पण होऊ शकतं का? अशा जर तुम्ही एक फेक गोष्ट करताय तर मग तुम्ही फेक करताय हे पक्क आहे, खोटं करताय हे पक्क आहे, भ्रामक करताय हे पक्क आहे. आणि हे आज नाही, हे तुम्ही पहिल्यापासूनच करत होते. जर तुम्ही कंपन्या फेक काढल्या, कंपन्या खोट्या काढल्या, तर मग ते तुम्ही जे व्हिडिओमध्ये येऊन कुटे ग्रुपचे डॉक्युमेंट्स आणि फंड येत आहे 10,000 कोटी वगैरे मोठे मोठे आकडे, ज्याचे शून्य आम्हाला लिहिता पण येणार नाही, असे जे आकडे दाखवले ते फंड फेकच आहे का? डी शर्मा, दिव्यांगदास शर्मा यांनी जे काही सांगितलं तुम्हाला, तुम्ही जे काही पुढे आणलं, हे पण सगळं फेकच आहे का? कारण तुम्ही जर फेक कंपन्याकडून जर पैसा वापरू शकता, तर बाकीच्या गोष्टी फेक कशा नाही करणार? केल्याच असतील. कुठे आहे तुमचे ते लोक बोलणारे? फंड रस्त्यात आहे, SBI काय झिरो, आकडे बदलले, अकाउंट डिजिट, हे ते कुठे ते? कसले डिजिट, कसले अकाउंट? आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणायचंय, ठीक आहे हो, तुम्ही तर बनवतायच लोकांना, आतापर्यंत बनवलंय आणि ईडीच्या पहिल्या 2 दिवसामध्ये ते समोर म्हणाले. हे बनवत असताना पोलीस प्रशासन झोपलं होतं का? त्यांना हे सगळे पेपर्स दिसत नव्हते का? त्यांना कळत नसेल तर त्यांनी एक्सपर्टची मदत का नाही घेतली? का घ्यायचीच नव्हती? असे असंख्य प्रश्न. तुमचं झालं हो तुमच्या जागेवर सगळं, पण सामान्य ठेवीदाराचं काय? सामान्य ठेवीदाराच्या परेशानीचं काय? आता पण संभाजीनगर आणि इतर ठिकाणी इतक्या मोठ्या कुटेंच्या प्रॉपर्टी आहेत, जे की ठेवीदार स्वतः जाऊन त्या ठिकाणचे फोटो व्हायरल करतायत, त्या ठिकाणी जाऊन बघतायत. हे जर ठेवीदार स्वतः करू शकतो, तर मग पोलीस यंत्रणा, खास करून बीड पोलीस यंत्रणेने 10 पथकं नेमलेले आहेत. आता जालन्याने किती नेमलेत का नेमायचे? संभाजीनगरने किती नेमलेत का नेमायचे? परभणी, नांदेड नेमकं काय करणार आहे? असं तुमचं अहमदनगर काय करणार आहे? या बऱ्याच गोष्टी अनुत्तरित आहेत. पण जर पथकं नेमले तर हे पथकं काय करतायत? नेमकं काय करतायत? येऊ द्या ना, प्रत्येक जिल्ह्याची प्रेस नोट येऊ द्या की त्या जिल्ह्याच्या डिपार्टमेंटने, पोलीस डिपार्टमेंटने नेमकं काय काय ताब्यात घेतलं, होऊ द्या ना. आणि पटपट सील करा. नुसतं इथं एक प्रॉपर्टी असं म्हणायचं, सील करण्यासाठी 15 दिवस लावायचे, तोपर्यंत जे काही बच्चे कुचे, म्हणजे हा पण डोलाराच आहे, म्हणजे मोठं लट बनवायचं आणि मध्ये काहीच नाही असं पण असू शकतं. कारण इथंच फेक आहे म्हणल्यावर तिथं फेकच असणार ना. म्हणजे फक्त असं शो, बाहेरून शो करायचा, जसं नाही का ते जाहिरातीमध्ये मोठे मोठे नेते, तुमचे कलाकार घेऊन शो, फक्त शो. हे सगळं शो करून कुठे साहेब तुम्ही नेमकं काय पुण्य कमवलं? असं काय भलं केलं तुम्ही? मी एका व्हिडिओमध्ये बोललो, आता पण परत बोलतो, साहेब तुम्ही जे हे डोलारा केला होता ना, या डोलाराला पण लोक आपलेपणाने बघायचे. कारण तुम्ही मराठवाड्यातील, कारण तुम्ही बीड जिल्ह्यातील, आणि बीड जिल्ह्याचा माणूस जर देशामध्ये आणि विदेशामध्ये जर नावलौकिक करतोय, त्याला काय माहिती बिचाऱ्या सामान्य माणसाला की तुम्ही हे नावलौकिक करताना काय काय मधल्या मनातून किती खोटे कामं करत होते. पण तरी पण तो सामान्य माणूस म्हणायचा, माझा कुठे, आमचे कुठे साहेब, ज्यांनी तुम्हाला पाहिलं पण नव्हतं, तुम्ही पण त्यांना ओळखत नव्हते, परंतु ते स्वाभिमानाने म्हणायचे. आणि तुम्ही चक्क या सगळ्या स्वाभिमानाचा, या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतला. अहो, तुम्ही जे तुमच्या ज्ञानरागामध्ये जे काही मॅनेजर जे काही नियुक्त केले ना, त्यांच्या डिग्र्या तरी आहेत का? इथून सुरुवात होते आणि तुम्ही थाटात सांगता, मी त्यांना लय शिकवलं, मी त्यांना परफेक्ट केलं. खोटं बोलण्यासाठी, फेक करण्यासाठी, फेकच ना. तुम्ही कंपन्या जर फेक करताय, तर या कर्मचाऱ्याला तर तुम्ही सांगितलं असं असं बोल, तसं बोल. ठीक आहे, याच्यामध्ये सगळे कर्मचारी दोषी नसतील. ठीक आहे, याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना नोकरी करणं जरुरी, ही त्यांची मजबुरी असेल, हे सगळं ठीक आहे. पण तुमचे ॲरोगंट कर्मचारी, तुमचे ॲरोगंट व्यवस्थापक, तुमचे ॲरोगंट मॅनेजर, त्यांचं काय? ठीक आहे, बाकीचे कर्मचारी, असे असंख्य कर्मचारी आहेत कुठे साहेब, ज्यांना मागच्या 8-9 महिन्यापासून पगार मिळालेला नाही.
ते पण त्रस्त आहेत. अशा कर्मचाऱ्याबद्दल आमची काही त्यांची दुश्मनी नाहीये, कुठल्याही ठेवीदाराची त्या कर्मचाऱ्याबरोबर दुश्मनी नाहीये किंवा त्या कर्मचाऱ्याबद्दल राग नाहीये ज्याने बिचाऱ्याने फक्त प्रामाणिकपणे इमानदारीने काम केलं. त्यांचाही पैसा तुम्ही बुडवला. फेक, तुम्ही सगळं फेकच करत राहिले. फक्त ते गाड्याचा लवाजमान, ते शो, हे मात्र तुम्ही परफेक्ट करत राहिले, कारण तुम्हाला इम्प्रेस करायचं होतं लोकांना आणि इम्प्रेस करून तुमची ही जी फेक आहे ही पुढे चालवायची होती. आता ईडीच्या ह्याच्यामध्ये ही सगळी फेक समोर आली आहे. आता बघूया या गोष्टीचा फायदा नेमका तुम्ही कुठली संपत्ती घेतली. ज्ञानराजाचे पैसे वापरून संपत्ती घेतली, मग तो कुठे ग्रुपच्या असू द्या किंवा कुठे ग्रुपच्या संबंधित सगळ्याच्या असू द्या. ज्यांनी हायकोर्टामध्ये मला अटक करू नका म्हणून याचिका दाखल केल्या त्यांची असू द्या किंवा त्या यशवंत कुलकर्णीच्या असू द्या, ज्यांची कोणाची असेल त्यांना काही दिवसांनी तरी ईडीच्या रट्ट्यात यावंच लागणार आहे. हे सगळं होतंय, हे सगळं व्हावं, ठेवीदारांचे पैसे मिळावे, फक्त एकच आहे. या सगळं सर्व संस्थांना, ईडी सारख्या सर्व संस्थांना ठेवीदाराच्या माध्यमातून, ठेवीदाराच्या मनातील गोष्ट आमच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करतोय की पैसा हा जितका लवकर होईल तितका द्यावा. ठेवीदारांच्या सहकार्यासाठी वकिलांची टीम आहे. ठेवीदारांच्या सहकार्यासाठी मी बाकी कोणाच्या वकिलाच्या टीम बद्दल बोलत नाहीये. जे वकील असं म्हणले होते की आमचा पैसा आरबीआयने अडवलाय, पैसा आलेला आहे म्हणले, आरबीआयने अडवलाय. आरबीआय जर म्हणलं तर एका दिवसात पैसा रिलीज होतो. आणि तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल, कुठेचे वकील, तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर तुम्ही काय करा म्हणले, आरबीआय समोर निदर्शन करा. अरे वा, मग जर तसं असतं, ते जर फेक नसतं तर इथल्या कंपन्या फेक कसं काय? या सगळ्या गोष्टी आता सगळ्या समोर येत आहेत. कुठे साहेब, आता नाटकं तुमचे संपलेले आहेत. आता फक्त जे बच्चेकुचे धरायचे ते एकदा धरायचे, त्यांना खरा पोलिसी खाक्या दाखवणं जरुरी आहे. आणि आता ईडी तर आहेच, तर हे सगळं होईल आणि ठेवीदारांचे पैसे येतील. फक्त ठेवीदारांनी पॅनिक होऊ नये, घाबरू नये. आता चिंता, पैसे मिळण्यासाठी उशीर, ईडी आली, आता मात्र ठेवीदारांना अडचणी येऊ शकतात वगैरे. या कुणाला येतील? ज्यांनी खरंच नंबर 2चं केलेलं आहे. किती आहेत बोटावर मोजण्या एवढे. पण बाकीचे जे खरे इमानदार ठेवीदार आहेत, ज्यांचा रास्त पैसा आहे, असल्या कुठल्याही ठेवीदाराला कुठलीही अडचण येणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढचा व्हिडिओ आणखीन एका वेगळ्या विषयावर घेऊन आपण भेटू. नमस्कार.